अहो ऐका ना, आपल्या सोहमने आंतरशालेय क्रिकेट सामन्यात सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार जिंकला आहे. त्याच्या स्पोर्ट्स टीचरचा फोन आला होता. ते म्हणत होते की त्याला राज्यस्तरावर खेळण्यासाठी त्याने चांगली क्रिकेट अकॅडमी जॉईन केली पाहिजे. मीरा आपल्या नवऱ्याला म्हणजे विवेकच्या हातात चहाचा कप देत म्हणाली. तेव्हा विवेक चकित होऊन म्हणाला, अरे वा, आपल्या सोहमने तर कमाल केली. मीरा म्हणाली, हो, ते सर्व ठीक आहे, पण एक प्रॉब्लेम आहे. तो म्हणजे त्याच्या ट्रेनिंगसाठी साधारण 1,00,000 रुपयांचा खर्च येईल. विवेक म्हणाला, मीरा, तुझे डोके तर ठिकाणावर आहे ना? अगं, मला फक्त 30,000 रुपये पगार आहे. त्यामध्ये घराचे भाडे, महिन्याचा किराणा सामान, लाईट बिल, मुलांची ट्युशन फी सुद्धा भरावी लागते आणि तुझे खर्च आहेत ते वेगळे. जरा तुला मुलांच्या भविष्याची एवढीच काळजी आहे तर तू स्वतःसाठी सारखी सारखी जी शॉपिंग करतेस आणि तुझ्या मैत्रिणींसोबत किटी पार्टीला जातेस ना, ते आधी बंद कर. अगं, मी तर म्हणतो की तू सुद्धा एखादी चांगली नोकरी बघ, जेणेकरून घर खर्चाला थोडासा हातभार लावू शकशील. मीरा म्हणाली, हे बघा, एकतर माझ्या किटी पार्टीकडे बोट दाखवायची काही गरज नाही आणि दुसरे म्हणजे नोकरी करणे माझ्याच्याने होणार नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझे खर्चही कमी होणार नाहीत. त्यापेक्षा तूच एक काम का करत नाही? गावाकडची जमीन आणि आईबाबांचे गावचे घर विकून का टाकत नाही? ते विकून जे काही पैसे येतील त्यातून आपण एक घरसुद्धा घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला घर भाड्याचा खर्च वाचेल आणि आपल्या मुलांना सुद्धा पुढे चांगल्या कॉलेजमध्ये शिकता येईल. विवेक म्हणाला, मीरा, तू अगदी बरोबर बोलत आहेस, पण आईबाबांचे कसे होईल? मी तर आईबाबांना किती वेळा सांगितले आहे, तुम्ही दोघेही इकडे माझ्याकडे येऊन राहा म्हणून, पण त्यांना गाव सोडून शहरात राहायचेच नाही. मग मी त्यांना आपल्याकडे येऊन राहा अशी जबरदस्ती तर करू शकत नाही ना? मीरा म्हणाली, विवेक, कसेही करून त्यांना पटवले पाहिजे. अरे, आपला नाही तर कमीत कमी आपल्या मुलांचा तरी विचार करायला पाहिजेच ना? आणि तसेही तुझे आईवडील आहेतच किती दिवसांचे पाहुणे, आज नाही तर उद्या त्यांना देवाघरी जावेच लागणार आहे. विवेक म्हणाला, मीरा, माझ्या आईवडिलांबद्दल हे काय अभद्र बोलत आहेस? मीरा म्हणाली, मी काय चुकीचे बोलले आहे? विवेकने मीराकडे पाहिले आणि तो म्हणाला, मीरा, आपण असे करू, पुढच्या आठवड्यात दिवाळी आहे, आपण सर्वजण 4-5 दिवसांसाठी गावी जाऊ. तिथे गेल्यानंतर ह्याविषयी मी बाबांशी बोलेन. मीरा ठीक आहे म्हणाली. 1 आठवड्यानंतर विवेक आणि मीरा आपल्या मुलांसह गावी आईवडिलांच्या घरी पोहोचले. घरात प्रवेश करताच दोन्ही मुले आनंदाने ओरडली. आजी आजोबा आणि धावत जाऊन त्यांनी आजी आजोबांना मिठी मारली. आपल्या मुलाला आणि सुनेला नातवंडांसह अचानक घरी आलेले पाहून मोहनराव आणि कमलाताई यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. मोहनराव म्हणाले, विवेक, ह्यावेळेस दिवाळीला तू सुनबाईला मुलांना घेऊन इकडे आलास, हे खूप चांगले केलेस. नाहीतर आमची दिवाळी नेहमी अगदी सुनी सुनी असते. विवेक हसला आणि म्हणाला, बाबा, हे बघा, तुमच्या सुनेने तुमच्यासाठी बेसनाचे लाडू आणि मठरी बनवून आणली आहे. मीरा म्हणाली, आई, मी आपल्या सर्वांसाठी चहा बनवून आणते, मग आपण एकत्र बसून खाऊया. सुनेचे आपुलकीचे बोलणे ऐकून मोहनराव आणि कमलाताईंना खूप आनंद झाला. ते आपल्या सुनेला खूप आशीर्वाद देऊ लागले. 3 ते 4 दिवस मीराने आपल्या सासूसासऱ्यांची खूप सेवा केली. तिने आपल्या सासूसासऱ्यांना रोज नवीन नवीन पदार्थ बनवून खाऊ घातले आणि विवेकने सुद्धा त्यांच्या औषधांची आणि जेवणाची काळजी घेतली. एके दिवशी रात्रीचे जेवण करत असताना मोहनराव आपल्या मुलाला म्हणाले, बेटा, शहरात सगळं कसं चाललंय? विवेक म्हणाला, आता काय सांगू बाबा तुम्हाला, तिकडे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त आहे. माझा अर्धा पगार तर भाडे देण्यातच जातो, त्यामुळे बाकीचे खर्च कसे भागवायचे हे समजत नाही. तेव्हा स्वयंपाकघरामध्ये चपाती लाटत असलेली मीरा त्यांचे बोलणे ऐकून पटकन बाहेर आली आणि संधीचा फायदा उचलत म्हणाली, आई बाबा, आपण असे करूया का? आपण हे घर विकून टाकूया आणि शहरामध्ये मोठे घर घेऊन आपण सर्वजण एकत्र राहू. शेवटी तुम्हालाही तुमच्या मुलांकडून सेवा करून घेण्याचा अधिकार आहे. जी गोष्ट बोलायला विवेकला संकोच वाटत होता, ती गोष्ट मीराने पटकन बोलून दाखवली. तेव्हा विवेकनेही तिच्या बोलण्याला सहमती दर्शवली आणि म्हणाला, फक्त घरच कशाला, मी तर म्हणतो बाबा, आपण ही जमीनही विकू आणि आलेल्या रकमेतून आपण एक मोठे घर खरेदी करू. मुलाचे सुनेचे बोलणे ऐकून मोहनरावांना खूप आनंद झाला आणि ते पटकन ह्यासाठी तयार झाले. पण तेव्हा कमलताई जरा काळजीत पडल्या.
पण त्या मुलांसमोर काहीही बोलल्या नाहीत. रात्रीचे जेवण झाल्यानंतर जेव्हा त्या खोलीमध्ये आल्या तेव्हा आपल्या पतीला म्हणाल्या, अहो, मुले बरोबर बोलत आहेत आणि मला हेही ठाऊक आहे, आपला मुलगा आणि सून खूप चांगले आहेत आणि ह्या वेळेस तर सूनबाईने माझे मन जिंकले आहे. पण तरीसुद्धा घर आणि जमीन विकण्यासाठी माझे मन काही तयार होत नाही. आपल्या गावातील मानेसुद्धा स्वतःचे घर विकून आपला मुलगा आणि सुनेसोबत त्यांच्याकडे राहायला गेले होते. पण असे ऐकण्यात आले आहे की आजकाल वृद्धाश्रमात राहत आहेत. त्यामुळे आपण विचार करून निर्णय घेतला पाहिजे. मोहनराव म्हणाले, मानेंच्या मुलाला मी व्यवस्थित ओळखतो. एक नंबरचा लोभी होता तो मुलगा. मी तर म्हणतो त्याच्यासारखा मुलगा असण्यापेक्षा नसलेला बरा. आणि तू त्या नालायक मुलाची तुलना आपल्या विवेकबरोबर करू नकोस. आपला मुलगा तर हिरा आहे, हिरा. मग काय, विवेकच्या सांगण्यावरून मोहनरावांनी आपले घर आणि जमीन विकली आणि काही दिवसातच ते सर्वजण घर विकून आपल्या मुलासह शहरात गेले. मोहनरावांनी विवेकला एक मोठे घर खरेदी करून दिले, जिथे ते सर्वजण एकत्र राहू लागले. सुरुवातीला तर सर्व काही सुरळीत सुरू होते. विवेक आणि मीरा आपल्या आईवडिलांची खूप सेवा करायचे. सासूसुना आपापसात मायलेकीप्रमाणे राहू लागल्या. घरातील झाडू, लादी, भांडी, कपडे यासाठी कामवाली बाई लावली होती आणि बाकीची कामे त्या दोघी मिळून करत होत्या. पण हळूहळू मीराने घरातील कामांपासून अंग काढून घेतले. काही दिवसांनी कमलाताईंना आपल्या सुनेच्या वागण्यामध्ये बदल दिसू लागला. ती तिच्या मर्जीनुसार घर चालवू लागली आणि घरातील सर्व खर्च तिने आपल्या हातात घेतला. सर्वात आधी तर तिने कामवाली बाईला कामावरून काढून टाकले, कारण आता तिला असे वाटत होते की जर सासू घरात नुसती बसून असते तर मग कामवाल्या बाईला पैसे कशासाठी द्यायचे. आता मीरा रोज तिच्या मैत्रिणींसोबत फिरायला जायची किंवा घरीच किटी पार्टी अरेंज करायची. त्यामुळे मुलांची काळजी घेण्यासोबतच स्वयंपाकघरातील सर्व कामेही कमलाताईंना मोलकरणीप्रमाणे करावी लागत होती. तर मोहनराव यांना भाजीपाला आणि दूध आणणे, मुलांना शाळेत सोडणे अशी कामे देण्यात आली. तसे तर कमलाताई दिवसभर कामात व्यस्त असायच्या, पण आज सकाळपासूनच त्यांच्या पाठीत दुखत होते. घरातील साफसफाई आणि स्वयंपाक करण्यापासून ते भांडी धुण्यापर्यंत सर्व कामे करता करता रात्री कमलाताईंच्या पाठीत एवढ्या तीव्र वेदना होऊ लागल्या की त्या वेदनेने विव्हळू लागल्या. आपल्या पत्नीची अशी अवस्था पाहून मोहनरावांना राहावले नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ते आपल्या मुलाला स्पष्ट म्हणाले की जर सुनबाईकडून कामे होत नसतील तर धुणी भांडीसाठी एक मोलकरीण ठेव, कारण ह्या वयात तुझी आई एवढे काम करू शकत नाही. विवेक म्हणाला, पण बाबा, तुम्हाला तर ठाऊक आहे ना, माझा पगार आहे तेवढाच आहे. त्यामुळे माझ्याकडे मोलकरणीसाठी पुरेसे पैसे नाहीत आणि तसेही आई आणि मीरा मिळून घरातील सर्व कामे करतात. मोहनराव म्हणाले, पण विवेक, जवळपास सगळी घरची कामे तुझी आईच करते आणि पैशांचे म्हणशील तर सूनबाई रोज पार्ट्यांना जाते, शॉपिंगला जाते. रोजच तुम्ही नवीन नवीन कपडे घालता. या सर्वांसाठी तुमच्याकडे पैसे आहेत, मग मोलकरणीसाठी नाहीत का? शेवटी तुझी आईसुद्धा माणूस आहे. सासऱ्याचे बोलणे ऐकून मीराला राग आला. ती म्हणाली, बाबा, तुम्ही असे कसे बोलू शकता की आई एकट्याच सर्व कामे करतात म्हणून? मी देखील घरातील कामे करते आणि माझी कामे झाल्यानंतर जर मी काही वेळ माझ्या मैत्रिणींसोबत बाहेर गेले तर एवढे काय झाले? आणि तसेही तुम्ही दोघे दिवसभर काय करता? थोडेसे हातपाय हलवले तर आभाळ कोसळणार आहे का तुमच्यावर? सुनेचे बोलणे ऐकून कमलाताई आणि मोहनराव अवाक राहिले आणि त्यांचा मुलगा विवेक रागाने मीराकडे पाहत तिला खोलीमध्ये येण्याचा इशारा करून निघून गेला. जेव्हा मीरा खोलीमध्ये आली तेव्हा विवेक म्हणाला, अगं मीरा, जरा तरी लाज वाटू दे तुला. त्यांचे सर्व काही लुटून आज तू त्यांना अशी बोलत आहेस? विवेकचे बोलणे ऐकून मीरा रागाने भडकली आणि म्हणाली, मग मी काय चुकीचे बोलले? मी त्यांच्यामुळे स्वतःला अजिबात बदलणार नाही. मी पार्टीमध्ये जाणार आणि लेटेस्ट डिझाईनचे कपडे खरेदी करणार आणि जर त्यांना काही प्रॉब्लेम आहे तर मग ते त्यांच्या गावी जाऊ शकतात. विवेक म्हणाला, तू अशी कशी बोलू शकतेस मीरा? अगं, ते फक्त आपल्यासाठी आपले सर्व काही विकून इथे आले होते आणि तुला हे व्यवस्थित माहिती आहे की ते दोघे इथे आहे म्हणूनच तू बिनधास्त राहतेस. 3 टाईम चांगले जेवण, घराची साफसफाई, मुलांची काळजी घेणे, घर सांभाळणे ही सर्व कामे ते दोघेच करतात. मीरा म्हणाली, मला सर्व काही ठाऊक आहे, पण आज ते माझ्याबद्दल जे काही बोलले आहेत त्यामुळे मी त्यांना इथे अजिबात राहू देणार नाही. आपल्या पत्नीच्या तोंडून असे बोलणे ऐकून विवेक डोके धरून बसला.
आता मीराने ठरवले होते की तिच्या सासू सासऱ्यांना ती शांतपणे राहू देणार नाही, त्यामुळे मग ते स्वतःच घर सोडून निघून जातील. असेच काही दिवस गेले. आज मोहनराव आणि कमलाताईंच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि हा दिवस मोहनरावांसाठी खूप खास होता, त्यामुळे ते आज खूप खुश होते. दरवेळेसप्रमाणे यावेळीही त्यांना आपल्या लग्नाचा वाढदिवस संस्मरणीय बनवायचा होता, त्यामुळे मोहनराव सकाळीच आंघोळ वगैरे आटोपून तयार झाले होते. जसे मोहनराव खोलीबाहेर आले तेव्हा त्यांच्या सुनेने त्यांच्या हातामध्ये एक पिशवी आणि 500 रुपये ठेवले आणि म्हणाली, बाबा, भाज्या संपल्या आहेत, त्या घेऊन या. आणि हो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणायला विसरू नका. मोहनरावांनी पाहिले की विवेकसुद्धा ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन चहा नाश्ता करत होता, त्यामुळे मोहनराव आपल्या मुलाकडे गेले आणि त्याला म्हणाले, विवेक, तुला ठाऊक आहे ना की आजचा दिवस माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे, त्यामुळे मला असे वाटते की आज मी तुझ्या आईला काहीतरी सरप्राईज द्यावे. असे बोलून मोहनरावांनी विवेकला काही पैसे मागितले. विवेक म्हणाला, बाबा, मी तर माझा महिन्याचा पगार आणून मीराच्या हातात देतो, त्यामुळे तुम्ही तिलाच पैसे मागा. एवढे बोलून विवेक ऑफिसला निघून गेला. जेव्हा मोहनराव यांनी आपल्या सुनेकडे आशेने पाहिले तेव्हा मीरा म्हणाली, बाबा, त्यांना महिन्याला किती पगार मिळतो हे तुम्हाला ठाऊकच आहे. इथे महागाईमुळे जगणे कठीण झाले आहे आणि आता तुम्ही काही कमवतही नाही आणि तरीही या वयात तुम्ही सरप्राईज देण्याचा विचार करत आहात. आता तुमचे जुने छंद विसरा आणि राम नावाचा जप करा. तुम्हाला जेवढे पैसे दिले आहेत तेवढ्यात भाजी येईल, फालतूच्या खर्चासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. आले मोठे बायकोला सरप्राईज देणारे. एवढे बोलून मीरा तिथून निघून गेली आणि मोहनराव तिचे बोलणे ऐकून स्तब्ध उभे राहिले. आज त्यांना स्वतःला असहाय्य आणि लाचार वाटत होते. तेवढ्यात मोहनरावांची नात रिया त्यांच्याकडे आली आणि म्हणाली, आजोबा, तुम्ही कोणत्या सरप्राईजबद्दल बोलत आहात आणि आज असे काय स्पेशल आहे? मोहनराव म्हणाले, अगं बाळा, आज तुझ्या आजीचा आणि माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. आज आमच्या लग्नाला 40 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि ह्या 40 वर्षांमध्ये मी तुझ्या आजीला ॲनिव्हर्सरीला भेटवस्तू दिली नाही असे कधीही झाले नाही. पण ह्यावेळेस बहुतेक, असे बोलता बोलता त्यांचा कंठ दाटून आला आणि ते पिशवी आणि पैसे घेऊन भाजी आणण्यासाठी मार्केटमध्ये निघून गेले. भाज्या खरेदी करताना सुद्धा मोहनरावांच्या कानामध्ये त्यांच्या सुनेने बोललेले शब्द सतत घुमत होते. ते विचार करायला लागले की लोक म्हणतात की चांगले कर्म केले तर त्याचे चांगले फळ मिळते, पण आम्ही तर आजपर्यंत कोणालाही कधी दुखावले नाही. आयुष्य मुलांच्या आनंदासाठी घालवले आणि आज अशी अवस्था झाली आहे की बायकोला भेटवस्तू देण्यासाठी माझ्या खिशात 500 रुपये सुद्धा नाहीत. भाज्या घेऊन मोहनराव घरी परत जात होते तेव्हा वाटेत त्यांना भेळवाला दिसला. भेळ पाहून मोहनरावांना आठवले की कमलाला सुकी भेळ खूप आवडते. गावी असताना जेव्हा ते दोघे संध्याकाळच्या वेळी फिरायला जायचे तेव्हा लालाच्या दुकानातून थांबून भेळ खाण्याचा आनंद घ्यायचे. मीराने भाजी आणण्यासाठी जे पैसे दिले होते त्यातून 50 रुपये शिल्लक राहिले होते, त्यामुळे मोहनरावांनी आपल्या पत्नीसाठी भेळ खरेदी केली आणि ते आनंदाने घरी आले. मोहनरावांना घामाने डबडबलेले पाहून कमलाताई साडीच्या पदराने त्यांचा चेहरा पुसू लागल्या. त्या म्हणाल्या, ह्या वयात एवढे काम करण्याची काय गरज आहे? आजपासून तुम्ही फक्त आराम करणार आहात. इथे एक भाजीवाला येतो, त्याच्याकडे भाज्या थोड्याशा महाग असतात, पण तरीही आपण यापुढे भाज्या त्या माणसाकडूनच घेऊ. मोहनराव म्हणाले, अगं कमला, ते जाऊ देत. आधी हे बघ, मी तुझ्यासाठी काय घेऊन आलो आहे. कमला, माझ्याकडून तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असे बोलत त्यांनी भेळचे पाकीट कमलाताईंच्या हातात दिले. कमलाताई हसून म्हणाल्या, तुम्ही सुद्धा ना हद्द करता. आयुष्यात खूप अडचणी आहेत तरी सुद्धा तुम्ही काही ना काही करून माझ्या आयुष्यात आनंद आणताच. तेवढ्यात तिथे मीरा आली आणि म्हणाली, बाबा, मी तुम्हाला हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणायला सांगितली होती, ती कुठे आहे? बोलता बोलता तिची नजर कमलाताईंकडे गेली आणि त्यांच्या हातामध्ये भेळचा पुडा पाहताच ती भडकली आणि म्हणाली, अच्छा, म्हणजे ते पैसे तुम्ही आईसाठी भेळ आणण्यात खर्च केले. तुम्हाला लाज वाटत नाही का ह्या वयामध्ये असे पैसे ढापताना? कमलाताई म्हणाल्या, अगं सुनबाई, यामध्ये यांचा काही दोष नाही. अगं, हे तर फक्त माझ्या आनंदासाठी माझ्या आवडीची भेळ घेऊन आले आहेत. त्यांचे बोलणे सुरू होते की तेवढ्यात आपल्या आजी आजोबांना लग्नाच्या वाढदिवसासाठी भेट म्हणून त्यांच्या नातवंडांनी बागेमधून काही फुले तोडून त्यांचा एक गुच्छ बनवून आणला आणि म्हणाले, आजी आजोबा, हॅपी ॲनिव्हर्सरी. कमलाताई आणि मोहनराव आपल्या नातवंडांना खूप सारे आशीर्वाद देऊ लागले.
आपल्या मुलांची आजी आजोबांशी असलेली ओढ पाहून मीरा भयंकर रागाला गेली आणि त्यांचे कान पकडत म्हणाली, जेव्हा पाहावे तेव्हा आजी आजोबांच्या मागे पुढे करत असता. तुम्हाला अभ्यास वगैरे नाही का? चला इथून. तोवर विवेकही घरी आला आणि म्हणाला, जेव्हा मी घरी येतो तेव्हा फक्त भांडणं असतात. आता काय झाले? तेव्हा मीराने त्याला मोठमोठ्या आवाजात सर्व काही सांगितले. तिचे बोलणे ऐकून मग विवेक आपल्या आईवडिलांकडे गेला आणि म्हणाला, तुम्ही दोघे या घरामध्ये शांतपणे राहू शकत नाही का? जेव्हापासून तुम्ही इथे आला आहात माझे जगणे मुश्किल झाले आहे. आणि बाबा, आता तुमचे काही उत्पन्न नाही, त्यामुळे कृपा करून तुम्ही तुमचे जे काही जुने छंद आहेत त्यावर लगाम घाला. हे ऐकून मोहनरावांना खूप राग आला. ते म्हणाले, तुझी हिंमत कशी झाली आम्हाला अशा प्रकारे बोलण्याची? हे बघ, तू हे विसरू नकोस, केवळ आमच्यामुळेच आज तुम्ही या घराचे मालक आहात. विवेक म्हणाला, मग काही उपकार केले नाहीत तुम्ही आमच्यावर? सगळेच आईवडील आपल्या मुलांसाठी हे करतात. असे बोलत विवेक रागाने त्याच्या खोलीत निघून गेला. कमलाताई आणि मोहनराव यांना आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या वागण्याचे आश्चर्य वाटत होते. मोहनरावांनी आपल्या पत्नीकडे पाहिले तर त्यांचे डोळे पाण्याने भरले होते. पत्नीला रडताना पाहून त्यांना खूप दुःख झाले. ते मनात म्हणाले, आता बास, खूप झाले. त्यांनी काहीतरी विचार केला आणि कपाट उघडून काहीतरी शोधू लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा विवेक ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन बूट घालत होता तेव्हा त्यांनी पाहिले की मोहनराव पिशवीत काही कागदपत्रे घेऊन बाहेर जात आहेत. तेव्हा विवेकने विचारले, कुठे जात आहात? मोहनराव म्हणाले, बँकेत चाललो आहे. मला काही पैशांची गरज आहे. यावर विवेक म्हणाला, आता तुम्हाला पैशांची गरज का पडली? मोहनराव म्हणाले, विवेक, मी काही भिकारी नाही जो तुझ्याकडे पैसे मागत राहीन. तुझ्या सांगण्यावरून मी गावातील घर आणि जमीन विकली असली तरीही माझ्याकडे काही पैसे FD मध्ये पडून आहेत आणि ते पैसे माझे आहेत. आणि हो, संध्याकाळी जेव्हा तू ऑफिसवरून घरी येशील तेव्हा मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे. एवढे बोलून मोहनराव घराबाहेर निघून गेले. संध्याकाळचे 7 वाजले होते. विवेक सुद्धा ऑफिसवरून आला होता. पण मोहनराव अजूनही घरी आले नव्हते. त्यामुळे कमलाताईंना काळजी वाटत होती. साधारण 7:30 वाजता मोहनराव जेव्हा घरी आले तेव्हा त्यांच्या हातामध्ये जेवणाचे पार्सल होते. त्यांना पाहून कमलाताई म्हणाल्या, अहो, कुठे गेला होतात तुम्ही? मला तुमची खूप काळजी वाटत होती. मोहनरावांनी पाहिले की त्यांच्या पत्नीच्या डोळ्यात काळजी दिसत होती. पण विवेक आणि मीरा त्यांच्याकडे संतप्त नजरेने पाहत होते. मोहनराव मुलाकडे आणि सुनेकडे पाहत म्हणाले, अगं कमला, काल आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला मी तुला काही देऊ शकलो नाही. तुझ्या सगळ्या साड्या जुन्या झाल्या होत्या ना, त्यामुळे आज मी तुझ्यासाठी ही सुंदर अशी सिल्कची साडी आणली आहे. आणि हो, तुझ्या आवडीची दाल मखनी आणि पनीरची भाजीसुद्धा आणली आहे. जे सेलिब्रेशन आपण काल करू शकलो नाही ते आज करूया. आपल्याला कोणाचे काही ऐकून घेण्याची गरज नाही. असे बोलत मोहनराव सोफ्यावर बसले. समोर ठेवलेल्या टेबलवर एक पाय ठेवला आणि दुसरा पाय त्यावर ठेवून आरामात बसले. सासऱ्याचे बोलणे ऐकून मीरा रागाने लाल झाली होती. विवेक वडिलांना खडसावत म्हणाला, बाबा, ही कुठली पद्धत आहे घरात बसण्याची? जर तुम्हाला झोपायचे असेल तर तुमच्या खोलीमध्ये जाऊन झोपा. मोहनराव म्हणाले, हे घर माझे आहे. हा सोफा माझा आहे आणि तू मला सांगणार आहेस का मी कुठे बसायचे आणि काय खायचे ते? वडिलांचे बोलणे ऐकून विवेक आणि मीरा अवाक झाले. मीरा म्हणाली, तुम्ही बहुतेक विसरत आहात की हे घर तुमचे नाही तर माझ्या नवऱ्याचे आहे. या घरावर फक्त आमचा अधिकार आहे. त्यामुळे ह्या घरात मला आणि माझ्या नवऱ्याला जे वाटेल तेच होईल. मोहनराव तसेच आरामात बसून मीराचे बोलणे ऐकत होते. ते म्हणाले, तू कोणत्या हक्काबद्दल बोलत आहेस सुनबाई? विचार तुझ्या नवऱ्याला की हे घर कोणाच्या नावावर आहे. टॅक्स टाळण्यासाठी त्याने ज्येष्ठ नागरिक असलेल्या त्याच्या आईच्या नावावर नोंदणी करून घेतली होती. आणि मलाही असेच वाटत होते की हे घर तुझ्या आईच्याच नावावर असावे. त्यामुळे मी त्याला हे सुचवले होते. ह्या स्वार्थी जगाची अवस्था पाहून कमलाला गावचे घर विकताना आम्हा दोघांच्या सुरक्षिततेची काळजी वाटत होती. त्यामुळे मी हा निर्णय घेतला होता. मी या घरात जे काही करतो त्यासाठी मला तुमच्या परवानगीची गरज असावी असे मला अजिबात वाटत नाही. मीरा मोठ्या आवाजात ओरडली, इतका मोठा विश्वासघात? मोहनराव म्हणाले, विश्वासघात तर तू आमच्याबरोबर करायला निघाली होतीस सुनबाई, जो तुझ्यावरच उलटला. जे काही तू आमच्यासोबत करणार होतीस ते तुझ्यासोबत झाले आहे. फरक फक्त एवढाच आहे की आधी आम्ही दोघे या घराबाहेर जाणार होतो, पण आता तुम्ही जाणार आहात. वडिलांच्या तोंडून असे बोलणे ऐकून दोघेही अवाक झाले. विवेक म्हणाला, पण बाबा, तुम्ही हे विसरत आहात की वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलाचा पूर्ण अधिकार असतो.
मीरा पटकन म्हणाली, अगदी बरोबर. कोर्टात केस दाखल करून आम्ही आमचा हक्क तुमच्याकडून घेऊ. दोघांचे बोलणे ऐकून मोहनराव म्हणाले, मग सुनबाई, तुझा हाही छंद पूर्ण करून घे. मी आत्ता लगेच वकील साहेबांना बोलावून घेतो. मोहनरावांनी वकिलाला फोन लावला. काही वेळातच सदानंदराव, जे मोहनरावांचे खास मित्र होते, ते तिथे पोहोचले. वकील साहेब म्हणाले, कायद्याने मीरा आणि विवेकचा ह्या घरावर काहीही अधिकार नाही, कारण ह्या घरात गुंतवलेले सर्व पैसे मोहनरावांच्या कमाईचे आहेत. ज्यांनी मोहनरावांची जमीन खरेदी केली आहे ते ह्याचे साक्षीदार आहेत. त्यामुळे जे काही आहे ते फक्त मोहनरावांचे आहे. त्यांच्या मर्जीशिवाय तुम्हाला काहीही मिळू शकत नाही. मग तुम्ही लाख वेळा कोर्टात केस दाखल केली तरीही. हे ऐकताच मीरा आणि विवेक एकमेकांकडे पाहू लागले. मग वकील साहेब गेल्यानंतर मोहनराव म्हणाले, आता तुम्ही जास्त उशीर करू नका. तुमचे सामान उचला आणि माझ्या घरातून चालते व्हा. आपल्या सासऱ्याच्या तोंडून हे शब्द ऐकताच मीरा रागाने म्हणाली, बास करा. ह्यापेक्षा जास्त अपमान मी सहन करणार नाही. आम्ही आजच हे घर सोडून निघून जाऊ. असे बोलून मीरा रागाने तिच्या खोलीत निघून गेली आणि सामान पॅक करू लागली. तेव्हा विवेक आत आला आणि तिला रागाने म्हणाला, ए बाई, तू वेडी झाली आहेस का? तुला ठाऊक आहे का बाहेर किती महागाई आहे? आपण ह्या आधी भाड्याच्या घरात राहिलो आहोत तेव्हा घर भाडे भरून नाकी 9 आले होते. विसरलीस का? वरून मुलांच्या शाळेची, ट्युशनची फी, किराणा सामान, लाईट बिल. अगं, आपली अवस्था पूर्वीसारखी होईल. आणि तसेही हे सर्व तुझ्यामुळे झाले आहे. मी तुला किती वेळा समजावले होते की आईबाबांचे सर्व काही घेऊन त्यांच्याशी वाईट वागू नकोस, पण तू माझे काही ऐकले नाहीस. आता पाणी डोक्यावरून गेले आहे. हे कधी ना कधी तर होणारच होते, त्यामुळे भोग तर भोगावीच लागणार आहेत. विवेकचे बोलणे ऐकून मीराचे डोके चक्रावले आणि ती डोके धरून जमिनीवर बसली. तिला तिच्या चुकांची जाणीव झाली होती. आपल्या हातातून डाव निसटल्याचे पाहून ती काही वेळातच खोलीबाहेर आली आणि तिने सासू सासऱ्यांचे पाय धरले आणि म्हणाली, बाबा, शेवटी मुलेच चुका करतात, पण त्यांच्या चुकांबद्दल त्यांना खडसावणे हे मोठ्यांचे कर्तव्य असते. पण त्यांना बेघर करणे तर चुकीचे आहे ना. तिच्या मागोमाग विवेकसुद्धा बाहेर आला आणि म्हणाला, बाबा, तुम्ही जरा तुमच्या नातवंडांचा तरी विचार करा. ते बिचारे कुठे जाणार आहेत? आणि मला सांगा, लहान सहान भांडणे कोणत्या घरात होत नाहीत? भांडण वाढवण्याऐवजी बसून सोडवायला हवीत. यावर मोहनराव म्हणाले, तुम्हा दोघांसोबत चांगले वागून मी नेहमीच नाते टिकवण्याचा खूप प्रयत्न केला. फक्त तुझ्यासाठी आम्ही आमच्या इच्छा आकांक्षा विसरलो, पण तू तर तुझ्या आईवडिलांचे प्रेम आणि त्यांचा त्याग क्षणात विसरलास. पण आता मला तुझा चांगला बाप होण्यापेक्षा माझ्या सहचारिणीचा चांगला पती व्हायचे आहे. आणि विवेक, जर तुम्हाला या घरात राहायचे असेल तर तुम्हाला मला दरमहा 10,000 रुपये द्यावे लागतील, ज्यातून मी माझा आणि माझ्या पत्नीचा खर्च चालवू शकेन. आणि दुसरे आणि महत्त्वाचे म्हणजे तुझी बायको घरातील आणि स्वयंपाकघरातील सर्व कामे सांभाळेल. तुझी आई घरातील कोणतेही काम करणार नाही. जर तुम्हाला हे मान्य असेल तरच तुम्ही या घरात राहू शकता, नाहीतर दरवाजा उघडा आहे. एवढे बोलल्यानंतर मोहनराव आपल्या पत्नीसोबत बसून आपल्या आवडीचे जेवण करू लागले. त्या दिवसानंतर विवेक वेळेवर आपल्या वडिलांच्या हातामध्ये महिन्याचा खर्च द्यायचा. आता मीराने सुद्धा वचन दिले होते की ती आपली चूक सुधारण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. मोहनरावांनी आपल्या पत्नीला समजावले होते की आता आपल्या आयुष्यातील आनंद कोणासाठी कुर्बान करण्याची गरज नाही. स्वतःसाठी जगायला सुरुवात करायची आणि थाटात आयुष्य जगायचे. आता मोहनराव आणि कमलाताई आपल्या नातवंडांसोबत बसून TV पाहायचे, बाहेर फिरायला जायचे. थोडक्यात काय तर ते दोघेही आता आयुष्याचा खरा आनंद घेत जगत होते. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.